फेडरेशन अध्यक्ष आहेत का घरात? नमस्कार. अगं बाई बाई तुम्ही या की. आणि काय व काय असं परक्याच्या घरात आल्यासारखं कसं काय करताय ना तीच कळत नाही बघा. अहो मामी, अध्यक्ष घरात आहे का नाही विचारलेलं बरं असतं. एवढी काम असतात ना तुम्हाला. ते बी खरंच आहे म्हणा. हाय का आता बोलत काय बसले मी. या की बसा बसा. बर. हा हा आता बोला काय म्हणताय. मामी, अहो आम्ही काय बोलणार? बोलणार तुम्ही आणि ऐकणार आम्ही. हाय का आता आम्ही काय बोलणार. आणि तसं बी आमच्या नशिबात काम सोडून दुसरं काय हाय वैतावा. नसायला काय झालं? हा, अहो फेडरेशनचे अध्यक्ष आहे तुम्ही. अहो होय पण बचत गटाचे अध्यक्ष होते ना तेव्हा बी काम होतच की. अहो जबाबदाऱ्या वाढल्या की ऑटोमॅटिक कामं वाढतात की. होय पण ह्या अध्यक्ष पदाचं बी काय वजन कमी नाही. भैया तुम्ही म्हणत असाल तर आपण करूया का वजन कमी मामींचं. कसं आहे मामींचा शब्द महत्वाचा आहे ना. नाही नाही म्हणजे तेवढं बी काही काम नाही. आणि तसं बी एका वेळेला मी 50 काम करू शकते. 50 कामांचं राहू द्या. आज तुम्हाला एक काम दिले ती करा आणि ती बी लवकरात लवकर करा. कुठवर आलंय गुरुजींचं? गेले होते गुरुजींकडं. हा, पत्रिका बी दावली पण पण मग आम्हाला का नाही सांगितलं? कसं सांगू तीच कळना झालंय बघा. तुमची आणि शीतलची पत्रिका जुळत नाही म्हणलं गुरुजी. काय? वय म्हणूनच म्हणलं कसं सांगू कळ नाही. जाऊ द्या मी तुमच्यासाठी शीतलपेक्षा दुसरी भारी पोरगी बघ. मामी, बारी बेरी काय नाही. मी लग्न केलं तर शीतलशीच करेन. अहो वय पण आता पत्रिका जुळत नाही म्हणल्यावर लगीन कसं होणार. राज कशी जुळत नाही. हा, चला आपण त्याच्या घरी जाऊ. चला. अहो जाऊन काय उपयोग नाही. मी गुरुजींच्या हातापाया पडले. त्यांना म्हणलं काय बी करा पण पत्रिका जुळवा. वाटलं तर 4 पैसे घ्या म्हणलं. पाहिजे तेवढे पैसे देऊ आपण. अहो होय पण त्याच्याने काय होणार नाही म्हणलं. आणि पैशात थोडं सगळं होतंय होय. कोण आहे तो गुरुजी? चला तुम्ही. चला बरं तुम्ही. अहो, थांबा. मी त्यांच्या हातापाया पडले. त्यांना म्हणलं काय बी करून जुळवा. शांती बिनती ती बी असेल ना तर ती बी करू म्हणलं. मग जयडे हे तर सायसय तू काय म्हणलं ग गुरुजी. हा ती कुठली तरी एक शांती आहे ती करू म्हणली म्हणजे मग जुळून येईल. हा डन आहे. आपल्याला करायची शांती. अहो होय पण लय पैसे लागतील म्हणले. मामी, पाहिजे तेवढे पैसे लागू द्या पण आत्ताच्या आत्ता शांती करायची. चला. अहो तुम्ही यायची काही गरज नाही तिथं. का? म्हणजे आमची शांती आणि आम्हीच नाही? अहो भैया साहेब तुम्ही नसताना बी शांती करता येऊ शकते की. आणि कसं आहे तुम्हाला जर तिथं कोणी बघितलं तर समद्यांना कळेल ना. काय? परस्पर आपण पत्रिका बघतोय ती. हा, आणि मग तुमचं अवघड होईल बघा. हा, आणि तुम्हाला तर माहितीये गावात चर्चेला किती ऊत असतोय ती. म्हणून म्हणलं माझं मी बघते. ठीक आहे. कधी जाणार आहे तुम्ही? आता जाते की लवकर. ते शांतीसाठी 11,101 रुपये लागतील ना. अहो 11,000 काय, 21,101 रुपये देऊ आपण. हा, पण काम होईल ना? अहो होईल. 21,101% होईल. हा, आणि 7 जन्म तुमचं लगीन शिकली संगच होईल. अशी पत्रिका जुळवते कुणाच्या बापाला बी लगीन मोडता येणार नाही. हा, डन करून टाकू आपण हे. घ्या. ₹1 सुट्ट नाही व्यवहारचा. नाही म्हणजे कसं आहे
ज्याची शांती करायची आहे ना त्याच्याकडनंच पैसे घ्यायचे असतात असं गुरुजी म्हणलं. नाहीतर मी कवाच पैसे दिला असतं ना माझ्या जवळच. आता तुमच्यासाठी एवढं बी करू शकत नाही वय मी. टॅलेंट हा? रुपया सुट्टा आहे का? हा सुट्टे नाही 500. मामी टेन्शन नॉट, डोंट वरी, आम्ही रुपया पाठवून देतो, पण काम झालं पाहिजे. अहो तुम्ही टेन्शनच घेऊ नका, पत्रिका तर जुळवतेच. आता तुम्ही फक्त पत्रिका छापायच्या कामाला लागा. मामी येतो आम्ही. कब तक बैठू बंड मेरा बजवाओ जैसे भी चलता है. मम्मी मम्मी कसली शांती ग? गुरुजींनी तर पत्रिका जुळते म्हणून सांगितलं की. जेडे, पत्रिका जुळतीये ही गोष्ट फक्त तुला, मला आणि गुरुजीलाच माहिती. ही जर का गोष्ट भैयांना समजली तर आपल्याला काय फायदा होणार? मला काय येड लागलंय काय एवढ्या लांब जाऊन पत्रिका जुळती का नाही ती बघायला? कधी बी लक्षात ठेवून कुठली बी गोष्ट करताना अशी करायची ज्यातनं आपला काहीतरी फायदा झालाच पाहिजे. सगळ्याच गोष्टी फायद्यासाठी नसतात करायच्या. सगळ्या गोष्टी फायद्यासाठीच करायच्या असतात. ज्यात काय फायदा होत नाही ना अशी कुठली बी गोष्ट माणूस करत नसतो. माणूस कळत नकळत बी आपला फायदा करूनच घेत असतो. न कळत घेतलेला श्वास बी फायद्यासाठीच. काय ग सगळं पार्लरच खाली आणलंय का काय? बरं निवांत करत बसलाय की. अहो सगळं झालं म्हटलं आता काय करायचं, बसा की. या तुमचं पण करून देते. नको बाई. अहो आता वर माय व्हायचं म्हणलं आवराय नको वय. आणि आताच काय ते सगळं करून घ्या बरं का, नंतर या सुमनला येळ नाही मिळायचा. अक्का बाहेर काय बघताय? अगं बाहेर एक पोरगा दिसला मला. आपल्या शितलीला त्रास देतोय तोच आहे का काय असं मला वाटलं. मग कोण होतं? काय माहिती कोण होतं. अहो तो परवाचं पोरग काय परत इकडे येत नसतो. भैयानं चांगला धडा शिकवलाय त्याला. मला तर ना भैयाचं लय कौतुक वाटतंय. असं असावं माणसानं, म्हणजे कुणाला काही त्रास होत असेल ना तर ते होणार नाही असं काहीतरी करावं. आणि मला योच गुण भैयांचा लय आवडतो. आपल्या घरात का पण प्रॉब्लेम होते ते सोडवायला पहिल्यांदा भैयाच पुढे असते. आपल्या शितलीसाठी पण ना असाच पोरगा बघूयात. मला काय वाटतंय माहितीये का, हे बघ आपण शितलीसाठी भैयासारखा पोरगा बघायचं म्हणतोय होय की नाही. मग हर्षवर्धनच काय वाईट आहे? काय वाटतंय तुम्हाला? ते खरं म्हणा, पण केवढं मोठं घर आहे त्यांचं, आणि त्यांच्या तोला मुलाचं काय मागितलं तर कसं होणार? मला नाही वाटत असं काय होईल असं. आणि झालंच तसं तर आपण शितलीसाठी एवढं पण करणार नाही वय.